तर सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा महाविकास आघाडीमध्ये अद्यापही कायम आहे। या पार्श्वभूमीवरती शिवसेना खासदार संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावरती आहेत। मात्र त्यांच्या दौऱ्याकडे सांगली काँग्रेसनं पाठ फिरवलेली आहे। ठाकरे गटाकडून कोणतेही निमंत्रण नसल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यातील नेत्यांच्या बैठकीचं उद्या नियोजन असून आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आणि नेत्यांना ठाकरे गटाकडून अधिकृत निमंत्रण देण्यात येईल असं स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गट आणि जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिलेलं आहे। तर राऊतांच्या सांगली दौऱ्यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या काय प्रतिक्रिया पाहूयात। शिवसेनेचे नेते सन्माननीय संजय राऊत साहेब सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत असं समजतं, पण या दौऱ्याच्या संदर्भात आम्हाला काँग्रेस म्हणून कुठलेही अधिकृत निमंत्रण नाही आहे आणि सांगली जिल्ह्याची खासदारकीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून आम्ही काँग्रेस म्हणून आग्रही आहोत आणि या निमित्तानं जो महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही योग्य ती भूमिका आमची येणाऱ्या काळात स्पष्ट करू। आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी आणि जे मित्रपक्ष आमच्या या महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यांच्या नेत्यांशी आम्ही आज संवाद साधतोय। त्यांना आम्ही अधिकृत भेटीचं निमंत्रण त्या ठिकाणी देतोय। काही राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असतील, काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, काही लोकांशी माझा संपर्क झालाय। काही लोक मुंबईमध्ये आहेत, काही लोकांशी अजून संपर्क झालेला नाही, परंतु हा दौरा भेटीगाठीचा दौरा असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना भेटणं हे आमचं कर्तव्य आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।